नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। पाहतोय देश महाराष्ट्र आणि कल्याणमधील अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे। अत्याचारानंतर पीडितेची हत्या करण्यात आली। दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळीची पत्नी साक्षी गवळीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कल्याणमधील अल्पवयीन मुलीचं अपहरण करून लैंगिक अत्याचारानंतर तिची हत्या करण्यात आली आहे। भिवंडीतील बापगाव परिसरातल्या कब्रस्थानमध्ये पीडितेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळलाय। सोमवारी संध्याकाळपासून अल्पवयीन मुलगी कोळशेवाडीमधून बेपत्ता होती। या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळीला शेगावमधून पोलिसांनी ताब्यात घेतलंय। 6 पथकाकडून विशाल गवळीचा पोलीस शोध घेत होते। विशाल गवळीवर याआधीच बलात्कार, पोक्सो तसंच विनयभंगासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत। विशाल गवळीवर तडीपारीची देखील कारवाई केली होती। सध्या तो जामिनावर बाहेर होता। या प्रकरणी अल्पवयीन मुलीला रिक्षातून नेणाराही पोलिसांच्या ताब्यात आहे। आरोपीवर कठोर कारवाई करण्याची पीडितेच्या वडिलांची मागणी आहे। मुलगी सर इथे घरामधून सांगून गेली की मी खाऊ चिप्स वगैरे घेऊन येते आणि नंतर तिकडे त्याच्या घरी कशी गेली आणि कोणी घेऊन गेला ते सर आम्हाला त्याच्याबद्दल काही माहित नाही सर। बदलापूरला जो प्रकार झाला, एन्काउंटर केलं अक्षय शिंदेचं, तसाच प्रकारे या ठिकाणी लोकांना अपेक्षा आहे की पोलीस अशा पद्धतीची कारवाई करेल। ज्या आरोपींना आता पकडले गेले असतील त्यांना फास्ट ट्रॅक मध्ये या सगळ्यांना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। जे बदलापूरच्या आरोपी सोबत जे केलं त्याच परीने ह्या आरोपी सोबत पण करावं अशी मी गृहमंत्र्यांकडे मागणी करेन। चौकशी जी आहे पोलिसांची सुरू आहे। एवढंच मी सांगू शकतो की सरकारकडून पूर्ण प्रयत्न जे आहेत या गुन्हेगाराला, अशा गुन्हेगाराला ज्यांनी असं कृत्य केलंय त्याला फाशीची शिक्षा कशी होईल याच्यासाठी पूर्ण प्रयत्न जे आहेत आणि 100% फाशीची शिक्षा त्याला होईल। कल्याणच्या कोळशेवाडी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। शेगाव शहराच्या मार्केटमध्ये परिसरात शोध घेतला असता तर आम्हाला तो दुरून मिळून आला, परंतु त्याला एकदम न पकडता आम्ही थोडासा सापळा लावला। ठाणे गुन्हे शाखेची टीम पोहोचते पोलीस स्टेशनला, ती पोहोचताच त्याला त्यांच्या ताब्यात देण्याची तजवीज ठेवलेली आहे। कल्याण अल्पवयीन तरुणी अत्याचार आणि हत्या प्रकरणात मोठा खुलासा। आरोपी विशाल गवळीच्या तिसरी पत्नी साक्षी गवळीनं सांगितला घटनाक्रम। सोमवार संध्याकाळी 5 वाजता आरोपी विशाल गवळी अपहरण करून अल्पवयीन मुलीला घरी घेऊन आला होता। त्यानंतर अत्याचार करून विशाल गवळीनं अल्पवयीन मुलीची हत्या केली। आरोपीच्या बायकोचा खुलासा। हत्या केल्यानंतर विशालनं एका बॅगेत अल्पवयीन मुलीचा मृतदेह बांधून ठेवला होता। संध्याकाळी 7 वाजता आरोपीची बायको घरी आल्यानंतर आरोपी विशालनं सर्व घटना सांगितली। संध्याकाळी 7:30 नंतर मृतदेहाचं काय करायचं म्हणून आरोपी विशाल आणि त्याच्या बायकोनं योजना आखली। मृतदेहाची विल्हेवाट लावण्याआधी दोघांनी घरातील पुरावे नष्ट केले। रात्री 8:30 वाजता मित्राची रिक्षा बोलावून 9 वाजता बापगावच्या दिशेनं जात मृतदेह फेकला। मृतदेह फेकून परतत असताना आरोपी विशालनं दारू विकत घेतली आणि त्यानंतर पत्नीच्या गावी बुलढाणा येथे निघून गेला। दरम्यान आज पोलिसांनी आरोपी विशालला शेगावातून अटक केली आहे। धक्कादायक गोष्ट म्हणजे नराधम विशाल गवळीला साधारणतः 12 महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीच्या बलात्काराच्या प्रयत्नामध्ये अटक झाली होती। क्लासवरून परत येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा स्कूटीनं पाठलाग करून भर रस्त्यामध्ये तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न या नराधमानं केला होता। त्यावेळी अटकेत घेतल्यानंतर पोलीस कोठडीमध्ये असताना सुद्धा मुजोर आरोपीने विक्ट्रीचं साईन दाखवून आपण आपला कायदा देखील काही करू शकत नसल्याचं म्हटलं होतं। त्याच व्यक्तीनं आता 3 दिवसांपूर्वी पुन्हा एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिची हत्या केली आहे। नराधम विशाल गवळीवर आतापर्यंत कोणकोणते गुन्हे दाखल आहेत ते आपण पाहूया। 3 वर्षांमध्ये विशाल गवळीवर 6 गुन्हे दाखल आहेत। 2 अल्पवयीन मुलींचा विनयभंग आणि 1 जबरी चोरी। मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा देखील दाखल आहे। तर आता अल्पवयीन मुलीचं अपहरण, अत्याचार आणि हत्या असा गुन्हा दाखल झालाय। आणि आता बातमी येते बीडची। बीडमध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इशारा दिलाय। बीड आणि परभणीच्या घटना गंभीर आहेत, कुणीही तिथे पर्यटनासाठी जाऊ नये असं आवाहन सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय।
गुन्हेगारांवर जरब बसवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असं फडणवीस म्हणाले. बीडमध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिलाय. बीडमधील घडलेल्या घटना गंभीर आहेत, मात्र बीडला बदनाम करू नये असंही देवेंद्र फडणवीस म्हणतात. गुन्हेगारांवर जरब बसवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा देखील देवेंद्र फडणवीसांनी दिलाय. अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर जरब ही बसवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. मी कालही सांगितलं, आजही सांगतो, बीड जिल्ह्यामुळे मध्ये कोणाची दादागिरी चालू देणार नाही. बीडमधील बंदुकांचे परवाने काही काल दिलेले नाहीयेत. तक्रार आल्यानंतर परवाने योग्य की अयोग्य याचा विचार करू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. हे परवाने काही काल दिलेले तर नाही आहेत. वर्षानुवर्ष लोकांनी घेतलेले ते परवाने आहेत. ते योग्य प्रकारे दिले आहेत, नाही दिले आहेत, या संदर्भात कुठली तक्रार असेल तर जरूर विचार करू आम्ही त्या संदर्भात. अजित पवारांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं आणि त्यांनीच तपास करावा, मारेकरांना शिक्षा व्हावी अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केली आहे. माझी तर इच्छाच अशी आहे, खरंच तपास करायचा तुम्ही खरंच मग अजितदादांनीच पालकमंत्री होऊन तपास करावा. अजितदादांनी या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं, त्यांच्या मारेकऱ्याला शिक्षा झाली पाहिजे, ही माझी मेन मागणी. 6 तारखेला कोणाचा फोन आला, ही घटना घडल्यानंतर सरपंचाच्या भावाला कोणाचा फोन आला, बनसोड नावाच्या पीआयला कोणाचा फोन आला, सीडीआर काढा, सर्व समोर येईल असंही बजरंग सोनावणे म्हणाले. सीडीआर तपासले पाहिजेत, आम्ही देखील सहमत आहोत. पुरावे सापडल्यास सहआरोपी म्हणून पोलिसही आज जाऊ शकतात असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. 9 तारखेला ही घटना घडल्याच्या नंतर सरपंचाच्या भावाला कोण कोण बोललं आणि पोलीस स्टेशनला कोण बोललं, तिथं बनसोड नावाचे पीआय त्यांना कुणाचा फोन आला, बनसोडचा सुद्धा सीडीआर काढा. कॉल डिटेल्स त्यांचे काल सीडीआर तपासले पाहिजेत, याबद्दल आम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर आहोत. तर हा फार मोठा गुन्हा आहे, म्हणून फक्त आरोपीच नाही तर त्याच्या सह आरोपी म्हणून सुद्धा पोलीस आतमध्ये जाऊ शकतात. धनंजय मुंडेंनीच सांगितलंय वाल्मिक कराड जवळचा आहे. धनंजय मुंडे मंत्री असल्यामुळे प्रकरणाला वेगळं वळण लागू शकतं, त्यामुळे तो समज दूर करण्यासाठी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी क्षीरसागर यांनी केली आहे. तर धनंजय मुंडे साहेबांनी सांगितलं की वाल्मिक कराड हा माझ्या जवळच आहे आणि मग जर त्यांनी पदावरती जर मंत्रीपद त्यांनी जे काही त्यांना भेटलेलं आहे जर ते पदावरती जर असले तर मग त्या चौकशीला परत काहीतरी वेगळं वळण लागण अशी लोकांमध्ये चर्चा आहे. अटक झालेले लोक सुपारी घेणार आहेत. मास्टरमाइंड वाल्मिक कराडला लवकर अटक केली पाहिजे असंही संदीप क्षीरसागर यांनी म्हटलंय. जे पण काही अटक झालेत ते सुपारी घेऊन केलेलं त्यांनी लोक वारंवार हे लोक करतात. त्याचा मास्टर माइंड जो आहे वाल्मिक कराड तो लवकर अटक होऊन या चौकशीमध्ये पुढे आला पाहिजे. बीड जिल्ह्यात राष्ट्रपती राजवट लावावी अशी परिस्थिती आहे. बीडमध्ये दंगल होईल असं वातावरण आहे. जनतेचा प्रशासनावर विश्वास नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय. जिल्ह्यात राष्ट्रपती राजवट लावणं हे विधान वेडेपणाचं आहे. राऊतांचं डोकं तपासावं असं संजय शिरसाट यांनी उत्तर दिलंय. बीडची परिस्थिती अशी आहे की त्या एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी परिस्थिती आहे. बीडमधल्या जनतेचा शासनावर आणि प्रशासनावर विश्वास नाही. आता हे वेडेपणाचं लक्षण आहे. एखाद्या जिल्ह्याला राष्ट्रपती राजवट लागते हे बाबासाहेबांच्या घटनेमध्ये तर लिहिलेलं नाही, पण असं कधी देशात कधी घडलं नाही, म्हणून यांनी यांचं डोकं थोडं तपासून घ्या. मुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये जायला हवंय, लाडक्या धनुभाऊंसोबत जायला हवं. देशमुखांच्या कुटुंबाचा आक्रोश फडणवीसांना विचलित करत नसेल तर गंभीर आहे असं संजय राऊत म्हणाले. अजितदादांना बीडमध्ये जाण्यासाठी विनंती केली होती, दादा गेले होते. घटना घडल्यानंतर विरोधकांनी जावं, मात्र त्याचं पर्यटन करू नये असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये जायला हवं. गृहमंत्री आहेत ते आणि त्यांचे जे लाडके धनुभाऊ आहेत त्यांच्याबरोबर जायला हवं. की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सिटिव्ह असतात, तिथे कोणी ना कोणी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे, पण त्याचं पर्यटन करू नये. तर वाल्मिक कराडने सरेंडर करावं आणि धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. तर बीडमधील बंदूकधारी परवान्याची फडणवीसांनी चौकशी करावी अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. 28 तारखेला तिथेच राहून त्यानंतर सुद्धा जोपर्यंत वाल्मिक कराडला आणि अटक होत नाही आणि त्याच्या सगळ्या त्या बाकीच्या 7च्या 7 जणांना अटक होत नाही आणि धनंजय मुंडेचा राजीनामा मिळत नाही तोपर्यंत मी बीडमध्ये राहून तिथे ठिय्या आंदोलन करणार. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला
तर नक्कीच मग मी बीडला जाऊन फक्त त्या परिवाराला भेटून परत येईन. तुमच्या कार्यकाळात तुम्ही आधी 5 वर्ष होम मिनिस्टर होतात, त्यानंतर 2.5 वर्ष नव्हतात, पुन्हा तुम्ही गेले 2.5 वर्ष होम मिनिस्टर होतात, आता पुन्हा तुम्ही होम मिनिस्टर आहात. तेव्हा नाही केलं जाऊ द्या, आता तरी करा. मी काल एसपींना सुद्धा तोच मेसेज पाठवला. मी सगळ्यांना बीडच्या लोकांना कळकळीची विनंती करते, तुमच्याकडे जे जे असे व्हिडिओज असतील ते मला पाठवा. त्या लोकांचं इन्व्हेस्टिगेट करून त्यांची सगळ्यांची लायसन्स असली तरी रद्द करायला लावू आपण. मनोज जरांगे यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. पोलिसांच्या मारहाणीमध्ये सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय. तर जीव घेणाऱ्या पोलिसांना सोडू नका असं जरांगे यांनी म्हटलं आहे. परभणीपर्यंत एसट्या बंद आहेत ना, 7-8-10 वर्ष झाले एसट्या लागत नाहीत मंत्र्याला इकडे यायला. कारण गरिबाची गरज नाही, गरिबाची फक्त मतदानापुरती गरज आहे यांना, मधल्या काळात नाही. पण यापेक्षाही मी आज जाहीरपणानं मुख्यमंत्र्यांना विनंतीपूर्वक सांगतो की ह्या कुटुंबावरती खूप आघात झाला आहे आणि पोलिसांनी इतकी मारहाण केली की त्याचा जीव त्याच्यात गेला. आणि जर पोलिस जीव घेणार असली तर पोलिसांना तुम्ही सोडला नाही पाहिजे, सगळेचे सगळेमध्ये टाकले पाहिजे, याचा छडा लावला पाहिजे. त्यांच्या सगळ्या मागण्या यांनी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या पाहिजे. गडचिरोलीचा पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवू इच्छितो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. दरम्यान बावनकुळे, अजित पवार आणि एकनाथ शिंदे या संदर्भामध्ये चर्चा करून निर्णय घेतील असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. पालकमंत्र्याच्या संदर्भात आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील. ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल. त्यांनी मला बीडला जायला सांगितलं, बीडला देखील जाईल, किंवा त्यांनी जिथे जायला सांगितलं तिथे जाईल. साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात, पण माझी स्वतःची इच्छा आहे की गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो. अर्थात या 3 नेत्यांनी मला मान्यता दिली तरच ठेवीन. पहिलं सरकार आहे त्यामुळे आरक्षण देतील का असं काही लोक म्हणतात. मात्र आताच खरी मजा आहे हिशोब चुकता करण्याची असं विधान जरांगेंनी केलं आहे. दरम्यान त्यांच्या या विधानानंतर देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काय काय लोक म्हणतात आता तेच सरकार आहे पहिलंच, काय काय सगळे नाही, सगळे म्हणतात येऊन दे कोणाचं बी पाया का तुडीत असतो आम्ही त्याला. पण काही म्हणतात तेच सरकार आहे पुन्हा ते का. आता तर खरी मजा आहे हिशोब चुकता करायची. होऊन द्या आता. पहिल्यांदा दुसरं ढकलेच होता ना, मी विरोध करत नाही, मी द्या म्हणतो, आता कळून देतो का नाही. हा मजा घेण्याचा प्रश्न नाहीच आहे. याच्यावर मजा काय आली पाहिजे हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रश्नामध्ये पहिल्या दिवसापासनं मी असेल, अजितदादा असतील, शिंदेसाहेब असेल, आमच्या भूमिकेत कुठलंच अंतर नाही आहे. आमच्यामध्ये कुठला अंतर्विरोध नाही आहे. जे निर्णय घेतलेत तिघांनी मिळून घेतलेत, पुढे जे निर्णय घेऊ तिघं मिळून घेऊ. सरकारने मद्यविक्री परवाने नव्यानं देणं सुरू करावं. महसूल वाढीसाठी अधिकाऱ्यांनी मंत्री अजित पवारांसमोर हा प्रस्ताव ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे. मद्यविक्री परवान्यामधून राज्याचे उत्पन्न वाढेल असं मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून कळते. तर विरोधकांनी याच मुद्द्यावरून आता सरकारला घेरलंय. महसूल वाढीसाठी मद्यविक्री परवाने देणार. राज्याच्या महसूल वाढीसाठी अधिकाऱ्यांनी अजित पवारांसमोर नवा प्रस्ताव ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे. सरकारने मद्यविक्री परवाने नव्यानं देणं सुरू करावं. अधिकाऱ्यांनी अजित पवारांसमोर हा प्रस्ताव मांडलाय. मद्यविक्री परवान्यातून राज्याचं उत्पन्न वाढेल असं अधिकाऱ्यांचं मत असल्याची सूत्रांची माहिती आहे. बिअर शॉपमध्ये वाईन विक्रीला परवानगी द्यावी असाही प्रस्ताव असल्याचं सूत्र सांगतात. विविध योजनांमुळे राज्याची आर्थिक तूट 2 लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. राज्याचं उत्पन्न वाढावं यासाठी अधिकाऱ्यांकडून विविध प्रस्ताव मांडण्यात आले. अनावश्यक खर्चाला कात्री लावा, उत्पन्नाचे स्रोत वाढवा, अजित पवारांनी अधिकाऱ्यांना या सूचना दिल्या आहेत. तर आर्थिक सुधारणांचा अहवाल लवकरच तयार केला जाईल असंही अजित पवारांनी सांगितलंय. लाडकी बहीण योजनेसह इतर योजनेतील लाभार्थींच्या अर्जाची छाननी करा, अधिकाऱ्यांचं मत असल्याची सूत्रांची माहिती आहे. उत्पन्न मर्यादेच्या निकषांचं कठोर पालन करावं, अधिकाऱ्यांचं असंही मत असल्याचं सूत्र सांगतात. लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्यासाठी ते लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवरे यांना दारुडे करणार आहेत. दारुप्या 1500 रुपयासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दारुडा करण्याचं त्यांचं जर योजना असेल तर ती अत्यंत गंभीर आहे. जर खरोखर त्याचा विचार करत असेल तर त्यांनी
यशवंतराव चव्हाण हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा वगैरे जे नेहमी म्हणत असतात ना, आणि त्यांच्या होर्डिंग्सवर किंवा त्यांच्या कार्यक्रमात शाहू फुले आंबेडकरांचे जे फोटो लावतात ते लावणं बंद केलं पाहिजे. यांच्या सरकारमध्ये यांचाच युवराज नाईट लाईफ सुरू करत होता. म्हणजे एक दिवस नाही, 31st नाही तर 365 दिवस यांना नाईट लाईफ पाहिजे होती. आणि त्याच्या संदर्भामध्ये काय संकल्पना होत्या एकदा त्या संजय राऊतने त्या वाचून तर पहा एकदा. म्हणून ज्यांनी युवा पिढी बिघडवण्याचं काम करायचा प्रयत्न केला होता त्यांना मी रोखलंय. आणि म्हणून त्यांचा आता हा जळफळाट होतोय. त्यांना वाटतंय की नाही 31ला सुद्धा चालू राहू नये, मद्यपर्वाने वाटल्या जाऊ नये, पण नाईट लाईफपेक्षा हे बरं. ते मला असं वाटतं की सकाळी 9:30 वाजता जी प्रेस होते ती पण राज्य उत्पादन शुल्काशी संबंधित असल्यामुळे त्याच्यावर मी काही फार बोलणार नाही.